तर बरेच लोक जीडीपी करतात, पण जीडीपी म्हणजे तुम्हाला माहित आहे का? बिकॉज भारत आता जगातील सर्वात मोठी 4 नंबरची इकॉनॉमी झालेली आहे. याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन. पण जीडीपी म्हणजे काय या एक्सप्लेनेशन नंतर तुम्ही ही गोष्ट कधी लाईफ मध्ये नाही विसरणार. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या. समजा एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहेत, आई वडील आणि एक मुलगा आणि मुलगी. वडिलांचा इन्कम आहे 1 लाख रुपये, आईचा इन्कम आहे 1 लाख रुपये, मुलग्याचा इन्कम आहे 50,000 आणि मुलीचा इन्कम आहे 50,000. टोटल झाली 3 लाख. जीडीपी म्हणजे इन शॉर्ट, इन सिंपल टर्म्स, टोटल इन्कम घरातली. आता इथे एक्झाम्पल साठी आता ही गोष्ट काळजीपूर्वक आहे का? समजा त्या घरातील मुलीचं लग्न झालं, ती माहेरी गेली, राईट? आता तिचा जो इन्कम आहे तो घरातल्या इन्कम मध्ये काउंट नाही होणार. 2,50,000 झाला. सो आता त्या मुलाचं काही वर्षानंतर लग्न झालं आणि तो एक मुलगी म्हणजे सून घेऊन आला घरी. आता सून जे आले तिचा इन्कम घरातल्या इन्कम मध्ये काउंट होणार. आता बघा टेक्निकल एक्झाम्पल. आपल्या देशामध्ये जो इन्कम जनरेट होतो देशामध्ये तो असतो जीडीपी. समजा आपल्या देशातील एक व्यक्ती युएसए मध्ये काम करतोय तर त्याचा इन्कम जीडीपी मध्ये काउंट होत नाही. बट ऍट द सेम मोमेंट जर परदेशातली कोणती कंपनी भारतामध्ये काम करते, तिचं जर प्रोडक्शन असेल इथे त्या कंपनीचं, तर तो इन्कम जीडीपी मध्ये काउंट केला जातो. तर हे आहे जीडीपी. दॅट्स इट. सो आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की भाई मग आपल्या देशातील जर लोक बाहेर काम करतात ते का नाही काउंट होत? त्यासाठी वेगळे इकॉनॉमिकल टर्म्स आहेत. त्यासाठी असतं जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आपल्या देशातील व्यक्तींचा इन्कम असतो त्यामध्ये. अशा बऱ्याच टर्म्स आहेत इकॉनॉमिकल. सो मी तुम्हाला आता जीडीपी बद्दल सांगितले बिकॉज बेसिक तुम्हाला जीडीपी माहित असणं गरजेचं आहे, कारण जीडीपी आपण बऱ्याच वेळा ऐकतो. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? अँड असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला.